श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिकमध्ये आज टाटा मोटर्स, उज्ज्वल ऑटोमोटिव्ह, परिवहन विभाग नाशिक आणि अजीमभाई सय्यद तसेच महाराष्ट्र वाहतूक संघटना नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी वाहतूक प्रशिक्षण व रस्ता सुरक्षा अभियान 2025चं भव्य आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर, नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, APM टाटा मोटरचे अविनाश तांबे, MD उज्ज्वल ऑटोमोटिव्हचे आशिष पाटील, महाराष्ट्र वाहतूक संघटना व विद्यार्थी वाहतूक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजीम सय्यद, नाशिक जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राहिल सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी संघटनेच्या वतीनं नवीन 30 वाहनधारकांना वाहनांच्या चाव्या आणि परमिट वाटप करण्यात आलं। तसेच फायर ब्रिगेड विभागाच्या वतीनं वाहनधारकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं। शिवाय LIC विभाग, बँकिंग विभाग, आरोग्य विभाग आणि ट्रॅफिक विभागाच्या वतीनंही मार्गदर्शन करण्यात आलं। रामलीला लॉन्स इथं झालेल्या या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, वाहतूकदार, पदाधिकारी, महिला चालक, टॅक्सी, रिक्षा, अँब्युलन्स, क्रेन, ट्रक, टेम्पो चालक, मालक, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व पालक वर्ग, सहकुटुंब, सपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सर, आता आपण जे व्हिडिओ दाखवले 2015 मध्ये आमचे विद्यार्थी वाहतूक करणारे वाहतूकदारांना कोणी वाली नव्हता आणि वाली नसताना यांना विद्यार्थी वाहतूक करतात, त्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांना विद्यार्थी म्हणजे आज आपण जो नाव दिलं आहे विद्यार्थी वाहतूक संघटना, हा नाव नव्हतं यांच्याकडे, यांना कोणी ओळखायचं नाही। पण जेव्हा हे आमच्याकडे आले आणि त्यावेळेस आपण पण अधिकारी म्हणून इथं काम केलेलं होतं सर, त्या टायमिंगला हे माझ्याकडे आले आणि सांगितलं की आमच्या तो एक गाडीचा अपघात झाला होता, एक स्कूल प्रायव्हेट व्हॅन नाशिक रोडला त्याचा अपघात होती, त्याला आग लागली होती आणि ती जळाली होती। त्याच्यावरून आपल्या शासकीय अधिकाऱ्यांनी त्या गाड्यांवरती कारवाई चालू केली होती आणि यांना काही पर्याय नव्हता व्यवसाय करायचं। हे लोक एकदम दुखवलेले होते, यांना मार्ग दाखवणारा कोण नव्हता। हे माझ्याकडे जेव्हा आले मग यांना मी यांची एक मीटिंग घेतली। यांना पहिली गोष्ट यांना शिस्त लावली की आपण जे काम करतोय आपण शिस्ताने करत असाल तर माझ्या संघटनेमध्ये तुम्हाला धारा भेटेल आणि तुम्हाला मी साथ देईन। या लोकांनी मान्य केलं आणि 2015 पासून जेव्हा आपल्याकडे हे लोक आल्यानंतर जेव्हा आमची भेट साहेब कळसकर साहेबांची आमची भेट झाली, साहेबांना आणि साहेबांना खूप आवड होती कारण की साहेबांनी मुंबईमध्ये खूप मोठा काम केलेलं आहे स्कूल व्हॅनसाठी। साहेबांनी आम्हाला सांगितलं या पासिंग करण्यासाठी आम्हाला त्या टायमिंगला 50,000 रुपये खर्च येत होता एका गाडीला परमिट काढण्यासाठी आणि तो खर्च साहेबांच्या प्रयत्नांनी आम्हाला तो 8 ते 9,000 रुपयामध्ये प्रत्येक गाडीवाल्यांना परमिट करून दिलं। म्हणजे त्याचे पूर्ण श्रेय जातं आमच्या भरत कळसकर साहेबांना। तुम्हा सर्वांना माहितीच असणार आहे की मागच्या आठवड्यामध्ये नंदुरबार येथे अंमलीबारी तालुका अक्कलकुवा येथे स्कूल बसचा एक भीषण अपघात घडला आणि त्या अपघातामध्ये 2री 3रीचे आश्रमशाळेला ती बस हे करत होती, आश्रमशाळेचे ते विद्यार्थी होते आणि 2री 3रीमधल्या 2 निष्पाप बालकांचा बळी गेला। जवळपास 30 ते 32 विद्यार्थी हे जखमी झाले। प्राथमिक तपासामध्ये असे आढळून आले की त्या बसचं फिटनेस संपलेलं होतं। तसं पाहता आपण सर्वजण अत्यंत मोठी अशी जबाबदारी पार पाडत आहात। आमच्या सर्वांच्या मुलांना तुम्ही दररोज शाळेमध्ये सुरक्षित पोहोचवता आणि नंतर त्यांना आमच्या घरी सोडता। तुमच्या या कार्यामुळेच या पिढीचं संघटना नाशिक आणि टाटा मोटर्स
आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांच्या तिघांच्या समन्वयातून आज या ठिकाणी अत्यंत भव्य अशी जी कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि हे कार्यशाळा आयोजित करण्याच्या पाठीमागं ज्यांचं नियोजन आणि त्यांचं सहकार्य आणि पुढाकार असे आमचे अजिमभाई सय्यद, आपल्या विभागाचे RTO माननीय प्रदीप शिंदे साहेब, डेप्युटी RTO गोंड मॅडम, माझे सहकारी हेबडे साहेब, टाटा मोटर्सचे विशाल पाटील साहेब आणि मंचावरील सर्व मान्यवर आणि खास या ठिकाणी माझ्या RTO कार्यालयातील ARTO श्री महेश देशमुख, सचिन बोधले, सगळे मोटरवाहन निरीक्षक आणि विद्यार्थी वाहतूक संघटनेमधले सगळे सभासद, त्यांच्या सगळ्या गृहिणी आणि सगळे नाशिककर, मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी प्रथमतः स्वागत करतो आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. नाशिकचं कामच असं आहे, नाशिकचं काम छोटं काम नसतं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पेटकर यांनी केलं तर आभार प्रदर्शन सुनील मोरे यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि सर्व सभासदांनी अहोरात्र मेहनत घेतली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.